सायंकाळ ब्लॉग हा शूट करत आहे। आपलं जे पार्सल जे आहे ना, दीक्षा पंढरकर ताईंनी वेअर केलेली ही डार्क मुनिया पैठणी पर्पल आणि हा ब्लॅक, ह्याचा क्वांटिटीत माल आपला सेल झाला आहे। न्यू लॉन्च होती ती की राजहंस पैठणी, ह्याचा पण स्टॉक आहे। हे पार्सल आपण पॅक करत आहोत। ज्या मैत्रिणींना बुक करायचे आहे त्यांनी ब्लॉग मध्ये पण बुक करू शकता कमेंट बॉक्स मध्ये, किंवा तुम्ही नंतर ऑर्डर बुक करू शकता मैत्रिणींनो। ही मुनिया पैठणी ही आपली चाललेली आहे नाशिकला आणि एक जाणार आहे सारसबाग पुणे येथे जाणार आहे। 2 मुनिया सकाळी अजून स्टॉक गेलेला आहे। पार्सल वगैरे पोस्टात दिले पॅक करून, त्यानंतर शॉपमध्ये आले होते कस्टमर। मग त्या कस्टमरने लो टू हाय रेंजच्या सर्व साड्या दाखवल्या, पार्टीवेअर, शालू, काठपदर, छान अशा सॉफ्ट सिल्कच्या सगळ्या साड्या दाखवल्या। हा जो मी दाखवत होते हा शालू होता, सुंदर असा शालू होता, एकदम सॉफ्ट फॅब्रिक होतं ह्याचा आणि पूर्ण शालूवरती स्टोनचं काम दिलेलं होतं आणि खण पॅटर्नमध्ये ह्याचा ब्लाऊज पीस होता। आणि छान अशी त्यांची शॉपिंग झाली, छान असे कस्टमरचे रिव्ह्यू मिळाले आणि त्यानंतर त्यांना रेडीमेड ब्लाऊजची पण साडी दाखवली। जे साडी होती की त्यांना टीच केलेला ब्लाऊज हवा होता, फक्त ब्लाऊज पाहायचा होता। मग त्यानंतर त्यांना ब्लाऊज दाखवला, साडी दाखवली, त्यांची शॉपिंग वगैरे सर्व झाली। सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना सर्व साड्या दाखवल्या। एक साडी पाहून मन भरत नाही, प्रत्येक कस्टमरचं वेगवेगळं असतं, माझं पण तसंच आहे। एक साडी पाहून मन भरत नाही, प्रत्येक साडी ओपन करून पाहते त्यावेळेस मन भरतं। त्यामुळे मी काय करते शॉपमध्ये की 6 पॅटर्न असतील, 6 कलर असेल तर त्याला एक कलर ओपन करून ठेवते, जो ओपन कलर असेल ते ओपन करून दाखवते। मग त्यानंतर झाली संध्याकाळची रुटीन। अगोदर डाळीला मग संध्याकाळच्या रुटीनमध्ये छान असं काय केलं की आमटी बनवली, चेरी टोमॅटो असतात ते चेरी टोमॅटो टाकून आमटी बनवली। छान अशी मोहरी वगैरे तडतडू दिली, मोहरी छान तडतडली ना तेव्हा कडवट लागत नाही आणि दाताखाली आल्यावर छान क्रंची लागते। त्यानंतर गावरान मोहरीचा तडका दिला, मस्तपैकी जिरे लसणाची फोडणी दिली आणि थोडीशी डाळ त्यामध्ये टाकली। थोडीशी डाळ ह्यासाठी टाकायची की मसाला करपत नाही आणि तेल सुटेपर्यंत डाळीमध्ये तो मसाला परतला ना टेस्ट एक वेगळीच येते। अशा पद्धतीची डाळ आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नंतर त्यामध्ये छान अशी डाळीला फोडणी देऊन दिली, लसूण जिरे हे ते टाकून। सायंकाळ होती त्यामुळे कढीपत्ता नव्हता, नाहीतर कढीपत्ता वगैरे टाकला तर छान येते। ते झाल्यानंतर ना ह्याची तयारी केली, भज्यांची तयारी केली। भज्यांची तयारी करेपर्यंत जे आहे ते डाळ एका साईडला पूर्ण शिजून निघली मैत्रिणींनो। आणि लसूण जे आहे ना ते एकदम फ्राय करायचं, गोल्डन ब्राऊन लसूण झालं ना त्यावेळेस एकदम टेस्ट येते। तुम्ही पाहू शकता पुढे की लसूण कसा फ्राय केला आहे मी। लसूण हे पहा तुम्ही मैत्रिणींनो, लसूण एकदम गोल्डन ब्राऊन असा फ्राय केलेला आहे। त्यानंतर छान अशी मी डाळ टाकून घेतली आणि त्यामध्ये मसाला टाकला। जसं तुम्ही अगोदर सांगितलं तुम्हाला की डाळ टाकून मसाला टाकायचा, फक्त मी काळं तिखट टाकते, घरगुती मसाला, त्याने एकदम छान अशी टेस्ट येते आणि तर्री पण छान येते आमटीला। ते टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये डाळ टाकून सोडली आणि त्यानंतर भज्याची तयारी केली। बऱ्याच मैत्रिणी विचारत होत्या की ताई 2 दिवस ब्लॉग आले नाही आहे, तर ब्लॉग न येण्याचं कारण असं आहे की शूट घ्यायला टाईम मिळत नाही आहे आणि माझी तब्येत थोडी डाऊन होती, त्यामुळे 2 ते 3 दिवस ब्लॉग आले नाही। शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, पण शॉपमध्ये पण कस्टमर असतात आणि तब्येत पण ठीक नाही आहे, त्यामुळे माझे 2-3 दिवस झाले ब्लॉग येत नाहीत मैत्रिणींनो। जसे जमेल तसे कंटिन्यू ब्लॉग देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मी, काळजी करू नका, जसे होईल तसं ब्लॉग देण्याचा प्रयत्न करते। छान अशी इथे आमटीला वगैरे फोडणी देऊन झाली होती। आता पुढे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचे भजे केले, एकदम कडक आणि कुरकुरीत होतात। बिना पाण्याची भजी केली होती, बेसनाची, पाहू शकता तुम्ही पुढे। आणि इकडे भज्याची तयारी करूया, छान असे फ्राय करायची। आपल्या एकीकडे डाळ पण होऊन जाईल आणि एकीकडे भजे पण होऊन जातात। आपण छान अशी कांदा भजी करणार आहोत, ते पण बिना पाण्याचे। इथं मी 4-5 कांदे बारीक स्लाइस करून घेतले आहेत, लसूण, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं हे जिरं टाकायचं आहे आणि मीठ टाकून ह्याला वाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकून मिक्स करून लागेल तसं बेसन ह्यामध्ये टाकायचं आणि छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं। पाणी थोडं पण टाकायचं नाही, कांद्याला मीठ टाकल्यामुळे आपोआप पाणी सुटतं मैत्रिणींनो। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास मिक्स केल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं। हे पहा अशा पद्धतीने ह्याला झाकून ठेवायचं अर्ध्या तासाने। पाहूयात आपण। असं पिठाला पाणी सुटलेलं आहे, न पाणी घालता। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, शेजारी आपली आमटी उकळत आहे आणि इथं आपण मस्तपैकी तेल गरम करायला ठेवूयात आणि भजे फ्राय करून घेऊयात। कोथिंबीर आणि ओवा टाकून, पाहू शकता तुम्ही। तेल गरम होण्यासाठी ठेवते, टाकून देते मी। तेल पण गरम होते तोपर्यंत स्टॉप करून।
असा क्रश करून ओवा घेतला आहे, ओवा टाकायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची. तशीच हातासारखी थोडी कोथिंबीर मी आमटीमध्ये पण टाकून घेते इकडे साईडला. आणि लगेचच सोडा, थोडा नॉर्मल सोडा टाकायचा, जास्त सोडा टाकायचा नाही. सोडा जास्त झाला की भज्यामध्ये तेल राहते. पाहू शकता चुटकीवर सोडा घेतलेला आहे, अजून थोडं टाकते. हे पहा, थोडा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, बाकी काही टाकायचं नाही. एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, हे पहा छान असं पाणी सुटलेलं आहे. आपण पाणी काही सुद्धा टाकलेलं नाही. हे पहा, लगेच याला फ्राय करून घ्यायचं. इकडे आपलं तेल तापलेलं आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. छान मॅश करून घेते, सोडा सगळीकडे पसरला पाहिजे. छान असे हातानेच भज्जी सोडून घेते मी. हे पहा, थांबा 1 मिनिट आधी ट्राय करते. सुटतायत स्पूनने पण. हे पहा, असे सोडून घ्यायचे. छान असे ब्राऊन झालेले आहेत. आपण दुसरी साईडने पलटून घेऊयात. एकदम लाल ब्राऊन करून घ्यायचे. सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात, एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी होतात. छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आपण भजे. एकदम छान असे आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी भजे तयार झालेले आहेत. सगळ्या भजे आपण अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता, एकदम छान आवाजावरूनच ओळख होत असेल. एकदम छान असे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. चला तर आपण सगळे भजे अशा प्रकारे फ्राय करून घेऊयात. सगळे भज्जे फ्राय करून घेतले आणि एकीकडे लगेचच मी आमटी उतरून ठेवली शेगडीवरती आणि भात बनवायला घेतला. भात पण होते, भजे पण होत आहेत. सगळा स्वयंपाक होऊन जाते. पाहूयात पुढे आपण जेवण केलेले ऑल ताट तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. पूर्ण तयार होण्यासाठी 1 ते 1.5 तास जातो. स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही. 2 असल्या शेगड्या म्हणजे पटकन उरकून जातो आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये भात शिजून जातो. त्याच कुकरमध्ये लावलेला आहे जिथे मी आमटी शिजवून घेतली होती त्यामध्ये. पहा पुढे या जेवण करायला सर्वजणींनी. त्यानंतर सर्वांना आमटी, भात, भजे असे वाढून घेतले मी. तिघांना पण वाढून घेतल्यानंतर आम्ही छान असं बेत झाला होता आणि छान असा बेत आम्ही केला. जेवण वगैरे सर्वांचं झालं. तुम्ही पण सर्वांनी जेवायला या. तिघंजण मिळून छान असं जेवण केलं आम्ही भरपूर असं. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला सर्व मैत्रिणी कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब